नमस्कार सगळ्यांना, मी स्नेहा। तर आपल्याला सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनच्या जर्नीमध्ये आज एक खूप छान नवीन गोष्ट शिकायची आहे, जेणेकरून ही जर्नी आपल्याला छान सोपी आणि सहज कशी बनवता येईल। ओके, तर आपल्याला स्वतःशी खूप प्रामाणिक राहून स्वतःला 2 प्रश्न विचारायचे आहेत आणि ते असे की सपोज तुमचा सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट कोणता आहे आणि तुमचा सगळ्यात वीक पॉइंट कोणता आहे, हे 2 प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायचे। तर स्ट्रॉंग पॉइंट म्हणाल तर आपल्याला फटाफट सगळं यायला पाहिजे, कारण आपण स्वतःपेक्षा म्हणजे आपल्याला स्वतः आपण खूप जास्त ओळखत असतो। इवन आपले लव्ड वन्स, आपले पार्टनर, आपले पॅरेंट्स सुद्धा तेवढं आपल्याला ओळखत नाहीत जेवढं आपण स्वतःला ओळखत असतो। ओके, सो काही असू शकतात, आपल्या प्रत्येकाकडे काहीतरी युनिक असतं किंवा काहीतरी वेगळं जे आपण लवकर काहीतरी कॅप्चर करतो किंवा आपल्याला छान काहीतरी जमतं किंवा आपण जास्त स्पीडने काहीतरी करू शकतो। ओके, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात। तर असे ॲटलिस्ट 5 आपल्याला एक ॲक्टिव्हिटी करायची, म्हणून ॲटलिस्ट 5 तुमचे स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत ते लिहून काढा। त्याचबरोबर आपल्या सगळ्यांकडे काही ना काही वीक पॉईंट असतो। कोणीतरी खूप जास्त इमोशनल असतं, कोणीतरी सहज काहीतरी त्यांना बोललं तर लगेच त्यांच्या मनाला लागतं आणि इन्स्टंट त्यांचा मूड बदलत असतो। तर असे वीक पॉईंट सुद्धा आपल्याकडे बरेचसे असतात। तर 5 स्ट्रॉंग पॉईंट लिहायचेत, 5 वीक पॉईंट लिहायचे। ते लिहिल्यानंतर काय करायचं, तर त्या स्ट्रॉंग पॉईंटमध्ये सपोज आता माझा स्ट्रॉंग पॉईंट हा आहे की मी ज्या दिवशी सकाळी लवकर उठते आणि माझं मॉर्निंग रुटीन व्यवस्थितरित्या सगळं फॉलो करते, त्या दिवशी माझी एनर्जी खूप हाय असते आणि सपोज मला त्या दिवशी 2 कामं जर मी जे ठरवलेत ते करायचे, त्यापेक्षा जास्त मी 5 कामं सुद्धा करू शकते आणि मी थकतही नाही आणि येस इझिली होऊन जातात सगळ्या गोष्टी। तर हा स्ट्रॉंग पॉईंट आपल्याला मग आपल्या कामाद्वारे किंवा आपल्याला अजून आपण ज्या गोलवरती आहोत तिथं कसं यूज करता येईल छान पद्धतीने। आणि त्याचबरोबर माझा वीक पॉईंट हा आहे की मला जेव्हा खूप राग येतो तेव्हा मी ठरवते की मग मी काम करायचं, राईट। मी फिजिकली स्वतःला मग कितीही कामं लावत असते, त्यातलं सगळ्यात आवडीचं काम माझं, मी घर आवरते, माझं वॉर्डरोब क्लीन करते, पूर्ण सगळं डिक्लटर मी करत असते, राईट। तर असं केल्याने काय होतं, आपल्या वीक पॉइंटला आपण जेव्हा काहीतरी त्याला रिप्लेस करा। सपोज तुम्हाला खूप दुःख वाटत असेल तर इन्स्टंटली एखादं खूप छान गाणं ऐका, कोणीतरी तुम्हाला काहीतरी बोललंय आणि खूप वाईट वाटलंय तर इन्स्टंटली त्याला माफ करून टाका। बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण रिप्लेस करू शकतो, आपल्याला त्या हळूहळू समजतील सुद्धा। पण ॲटलिस्ट आता आपल्याला हे माहिती पाहिजे की माझा स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत आणि माझे वीक पॉईंट काय आहेत। ओके, जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी फिरवून आपली ग्रोथ कशी करता येईल यावरती भर द्यायची। त्यासाठी खूप छान ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही सगळ्यांनी नक्की करून बघा आणि थोडा विचार करा। आपल्याला आपले वीक पॉईंट माहीत नसतील तर थोडा आठवा, 2-4 दिवसापूर्वीच्या जर गोष्टी आपण ऐकल्या तर आपल्याला लगेच कळतं की आपला वीक पॉईंट काय आणि आपला स्ट्रॉंग पॉईंट काय। ओके, होप सो तुम्हाला हे आवडेल, ही ॲक्टिव्हिटी करून बघा, कशी वाटली नक्की सांगा आणि त्या सगळ्यांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवा ज्यांना आयुष्यात खूप ग्रोथ करायची आणि ज्यांचे स्वप्न खूप मोठे। ओके, माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला तोपर्यंत तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।